वेलकम टू अवर चॅनल. आज इथे एकदम झटपट अशी भेळ बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी बिकाजीचं बघा चौपाटी भेळपुरीचं पॅकेट आणलेलं होतं. तर यामध्ये मुरमुऱ्याचा चिवडा, त्यात थोडीशी शंकरपाळी, शेव असं सगळंच असतं. आणि त्यानंतर इथे चटणीचे 2 पॅकेट देखील यामध्ये येतात, ज्यामध्ये की चिंचेची चटणी असते. तर यातली कोरडीच जी भेळ आहे ती मुलांनी बऱ्यापैकी संपवली होती, म्हणून मी आता जे राहिलेलं पॅकेट होतं मुलांना म्हणलं त्याची मी तुम्हाला आता भेळ बनवून देते. तर इथे बघा ते पॅकेट मी इथे पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुरणार नाही तेवढी, म्हणून मी इथे घरचा देखील मुरमुऱ्याचा चिवडा यामध्ये ॲड केलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा इथे मी एकदम साधी सोपीच ही भेळ करणार आहे. तर यामध्ये टोमॅटो कांदा चिरून घेतलेला आहे. तुम्ही इथे काकडी ॲड करू शकतात, त्यानंतर कैरी ॲड करू शकतात, त्यानंतर तुमच्याकडे जर उकडलेली मटकी असेल तर ती देखील इथे ॲड करू शकतात. आणि इथे मी भरपूर सारी कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे. मागच्या वेळेस देखील मी भेळचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याला खूप सारे लाईक्स आले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि ही एकदम झटपट अशी भेळची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे. तर इथे बघा चिंचाच्या चटणीचे 2ही पॅकेट मी इथे सोडून घेतलेले आहे. जर माझ्या पद्धतीने तुम्हाला झटपट भेळ बनवायची असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा. तर अशा पद्धतीने बघा दोन्हीही चिंचाचे चटणीचे पॅकेट मी इथे फोडून यामध्ये टाकून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी अजून थोडंसं तिखट ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे थोडंसं मीठ देखील ॲड करणार आहे. तुम्ही इथे काळं मीठ ॲड करू शकतात, त्याचबरोबर इथे थोडा चाट मसाला देखील तुम्ही ॲड करू शकतात. जर तुमच्याकडे थोडी पुदिन्याची चटणी असेल तर ती देखील तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकतात. पण मी आज झटपट अशी ही भेळ मुलांना बनवून देणार आहे. मुलांचं किती दिवसाचं चाललं होतं की आम्हाला अशी भेळ बनवून दे म्हणून. तर आज इथे मी त्यांना ही बनवून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही जी चौपाटी भेळपुरी आहे ही तुम्ही प्रवासात जरी कुठे असाल किंवा बाहेर कुठे असाल तर झटपट याचं पॅकेट फोडून यामध्ये चटणी ॲड केली की भेळ लगेच तयार होते. त्यामुळे तुम्ही ही कुठेही खाऊ शकतात. तुम्हाला भूक लागली तर अशा पद्धतीने झटपट ही भेळ तुम्हाला करून खाता येते. किंवा घरी कोणी नसेल आणि तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही हाताने देखील ही करून खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने बघा झटपट ही भेळ तयार होते अगदीच कमी साहित्यामध्ये. तर इथे आपण आता सर्व करून घेणार आहोत. आणि मस्त अशी ही भेळ तयार झालेली आहे. रंग तुम्ही बघू शकतात किती सुंदर आलेला आहे. बघता क्षणी कोणालाही खावीशी वाटेल. आणि अशा पद्धतीने झटपट भेळ तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि या भेळेचा छान असा आस्वाद घ्या. यामुळे तुमचा मूड देखील छान फ्रेश होईल आणि तुमच्या तोंडाला चव देखील छान येईल. तर कधी करताय हे मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या पद्धतीने केल्यावर तुम्हाला चव आवडली की नाही हे देखील माझ्यासोबत शेअर करा. तर बघा किती सुंदर आपली भेळ झालेली आहे. अशी मस्त भेळ झाल्यानंतर कोणी वाट बघेल का? पटकन प्लेट उचला आणि खाण्याला सुरुवात करा. बघा इथे माझ्याकडे डाळिंब देखील होते, ते देखील मी यावर सर्व करून घेतलेले आहे. मला बऱ्याचशा गोष्टींवर असे छान डाळिंबाचे दाणे टाकून खायला आवडतात, त्यामुळे मी इथे हे सर्व केलेले आहेत. तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील तर काहीही हरकत नाही आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि बघा किती मस्त झालेली आहे. थँक्यू, धन्यवाद. नक्की करून बघा.